नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. भातान येथील आखारीपट जागेचा प्रश्न ज्वलंत असताना आणखी धागोदोरे मिळण्याची शक्यता. 2010 मधील 3 सर्वे नंबरच्या पत्राचा भातांमध्ये भडका. आखारीपट जमीन हस्तांतर प्रकरणाला नवे वळण. पनवेल तालुक्यातील भातान ग्रामपंचायत हद्दीतील आखारीपट जमीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून महाराष्ट्र शासनाने 19 मे 2026 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मौजे भातान येथील सुमारे 15 एकर आखारीपट जमीन रितनचंद बळदेव एज्युकेशन फाउंडेशन अमेठी विद्यापीठ यांना देण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या भावनांवर गहाळा असल्याची भावना व्यक्त केली होत असताना आता नवीन धागेदोरे जोडणारा नेमका सूत्रधार कोण याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन कलाटी मिळाली असून 2010 सालातील एका कथित पत्रामुळे गावात नव्याने चर्चा आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 एकर जमीन कोणत्या आहेत सर्वे नंबर? मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हस्तांतरित करण्यात येत असलेल्या सुमारे 15 एकर आखारीपट जमिनीमध्ये सर्वे क्रमांक 8चा 0, 9चा 2, 10चा 3, 13चा 5, 14चा 0, 167चा 1, 178चा 0 आणि 182चा 4 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या जमिनी पूर्वीपासून स्थानिक शेतकरी कसत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून या निर्णयामुळे गावात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मात्र 2010च्या पत्रावरून निर्माण झालेले आहेत नवे प्रश्न. या सर्वे क्रमांकापैकी म्हणजे 167चा 1, 178चा 0 आणि 182चा 4 या 3 सर्वे नंबराबाबत 10 मे 2010 रोजी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर एक पत्र रितनचंद बलवंत एज्युकेशन यांना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामध्ये शासनाची आवश्यक परवानगी मिळाल्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल असा आशय असल्याचे सांगितले जात आहे. ते पत्र लवकरच आपल्या निदर्शनास आणि आपल्या सर्वांना लवकरच दाखवण्यात येईल. मात्र या पत्रावर आवक जावक क्रमांक नसल्याचा आरोप होत असून शासकीय दप्तरी त्याची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे हे पत्र नेमके कोणी तयार केले, त्यावरील हस्ताक्षर कोणाचे आहे, सही कोणी केली आणि ते अधिकृतपणे जारी झाले होते का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या म्हणण्यानुसार या पत्रामागील सत्य लवकरच समोर आणले जाईल आणि संबंधित जबाबदार व्यक्तीचे नावही उघड केले जाईल. रस्त्याच्या या एनओसी बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होते. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा पुढे आला आहे. अमेठी विद्यापीठासाठी जमीन खरेदी होत असताना भातान गावातून भातानपाड्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा रस्ता खुला ठेवण्यासाठी अनेक ग्रामस्थांना संघर्ष करावा लागल्याचे या ठिकाणी सांगितले जात आहे. या रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर देण्यात आलेली कथित ना हरकत प्रमाणपत्र एनओसी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या एनओसीवर तारीख नसल्याचा आरोप होत असून तिच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांना माहिती का दिली नाही? ग्रामस्थांचा सर्वात आक्षेप म्हणजे 2010 मध्ये सर्वे क्रमांक 167चा 1, 178चा 0 आणि 182चा 4 या संदर्भातील जमीन मागणीचा अर्ज प्राप्त झाला होता, तर त्याची माहिती ग्रामसभेत किंवा गावकऱ्यांसमोर का मांडण्यात आली नाही? ग्रामस्थांच्या मते त्यावेळी योग्य माहिती आणि चर्चा झाली असती तर आता संघर्ष टळला असता. गावाच्या सामूहिक हिताशी संबंधित निर्णय गुप्तपणे हाताळण्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. संघर्षाची ठिणगी आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता या ठिकाणी चिन्ह दिसत आहे. सध्या भाताणमध्ये या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून आम्ही पुरावे आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्याच्या तयारीत आहोत. शासनाच्या निर्णयाविरोधात एकजूट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असून येत्या काही दिवसात आंदोलन, उपोषण आणि व्यापक लोकचळवळीची शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यामुळे भातान गावातील आखारीपट जमीन प्रकरण आता केवळ 15 एकर जमीन हस्तांतरापुरते मर्यादित न राहता 2010 मधील पत्र कोणी दिले आणि ग्रामस्थांपासून ती माहिती लपवली का, या प्रश्नाभोवती केंद्रित झाले. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण पनवेल तालुक्याचे लक्ष आता भातान ग्रामपंचायतीच्याकडे लागले आहे आणि लवकरच याच्या कागदपत्रांसह पूर्तता करून आपणास यही विश्लेषण या ठिकाणी लवकरच देण्यात येईल.